खरं म्हणजे देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशांनी गवई साहेबांनी जर लक्ष घातलं नसतं तर हे खंडपीठ झालंच नसतं. त्यांच्यामुळं हे खंडपीठ होतंय आणि म्हणून आपल्या तालुक्याच्या वतीनं आपल्या जिल्ह्याच्या वतीनं मी गवई साहेबांचे पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो. या कॉलेजला आदरणीय ND पाटील साहेबांचं नाव आपण देतोय. आपल्या सगळ्यांची जबाबदारी फार मोठी आहे आणि मला वाटतं की हा तालुका ND पाटलांची जी प्रवृत्ती होती, जी पर्सनॅलिटी होती, ती वाळवे तालुक्याचा एकंदर स्वभाव काय हे सांगणारी होती. मी दोन्ही दादांना सांगू इच्छितो की हा तालुका हा फार स्वाभिमानी लोकांचा तालुका आहे. या तालुक्याला फार मोठी स्वातंत्र्य सैनिकांची परंपरा आहे. क्रांतिसिंह नाना पाटील याच तालुक्यातले, नागनाथ नायकवडी याच तालुक्यातले, बाबूजी पाटणकर याच तालुक्यातले, बर्डे गुरुजी याच तालुक्यातले, पांडू मास्तर देखील याच तालुक्यातले, नवे अशी असंख्य यादी मोठी आहे की ज्यांनी ब्रिटिशांशी संघर्ष करताना कधीही माघार घेतली नाही. या तालुक्याचं हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. कदाचित भारतातल्या सगळ्या तालुक्यांपेक्षा वाळवे तालुका वेगळा आहे असं मी मानतो. तुम्हाला असा तालुका सापडणार नाही की ज्याच्यात लढवाई प्रवृत्ती आहे, लढण्याची मानसिकता आहे. लढाई करायची असेल तर ती शेवटपर्यंत निकराने करायची, हे आयुष्याच्या शेवटपर्यंत ND पाटील सरांनी दाखवून दिलं. हा या तालुक्याचा आदर्श आहे आणि म्हणून हा आमच्या तालुक्याचा प्रॉब्लेम पण आहे. सहजासहजी वाकत नाही, सहजासहजी शरण जात नाही. लढाई करायची असेल तर ती करताना कितीही फंदफितुरी झाली तरी जे आहे त्यांच्याबरोबर घेऊन लढायचं, हे ND पाटलांपासून सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी आम्हाला शिकवलेलं आहे. हा प्रॉब्लेम आहे आणि हे आमचं वाळवे तालुक्याचं स्वाभिमानाचं केंद्र पण आहे. आणि म्हणून हा तालुका हा निश्चितपणानं आज कायद्याचं राज्य म्हणून जे आपण देशात म्हणतो, त्या कायद्याच्या राज्यात आमच्या तालुक्यातली मुलं जास्तीत जास्त शिकावीत आणि कायदा शिकणारी मुलं आमची कोर्टात, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात जावीत अशा अपेक्षेनं माईंनी पुढाकार घेऊन हे कॉलेज सुरू केलेलं आहे. माई, तुमचं मनपूर्वक अभिनंदन. तुमचं आणि सगळ्यांची ओळख आहे, त्यामुळे तुमची ओळख मी काय करून देत नाही. पण कधीही माईंचा फोन आला तर तो माईंचा फोन आपल्या मुलाला आपण फोन करतोय याच भावनेनं नेहमी आलेला आहे.